नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एसएससी क्लास 10 मधील चॅप्टर नंबर 7 लेन्स या चॅप्टरच्या एक सिरीज बघणार आहोत. चला तर क्वेश्चन फर्स्ट आहे, मॅच द कॉलम इन द फॉलोइंग टेबल अँड एक्सप्लेन देम. खाली दिलेला एक कॉलम आहे आणि तो कॉलम आपल्याला मॅच करायचा आहे. मॅच झाल्यानंतर आपल्याला त्याचे एक्सप्लेनेशन पण द्यायचं आहे. चला तर आता ही जी एक सिरीज आहे, तुम्हाला जर होमवर्क साठी जर ही लागत असेल तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून ही तुम्ही जी PDF आहे एक सिरीजची ती डाउनलोड करून होमवर्क पूर्ण करू शकता स्कूल मधला. चला तर मग आपल्याला 3 कॉलम दिलेले आहेत, ते मॅच करायचे आहेत. तर पहिला आहे फार सिग्निफिकन्स. याच्यामध्ये उत्तर येणार आहे फार अवे ऑब्जेक्ट कॅन बी सीन क्लिअरली, आणि त्याच्यामध्ये जो लेन्सचा वापर होणार आहे तो कॉन्व्हेक्स लेन्स आहे. त्याच्यानंतर प्रिसोफिया, याच्यामध्ये प्रॉब्लेम ऑफ ऑड एज, ज्या वृद्ध व्यक्तींना तो प्रिसोफिया होतो आणि त्याच्यामध्ये बायोफोकल लेन्स ही यूज होणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे नेर सिग्निफिकन्स. याच्यामध्ये नियर बाय ऑब्जेक्ट कॅन बी क्लिअरली, त्यांना जवळचं दिसत आहे आणि त्याच्यामध्ये यूज होणार आहे ते कॉन्केव्ह लेन्स होणार आहे. चला हा प्रश्न मॅच झाल्यानंतर आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. आता एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला समजण्यासाठी मी काही सांगत आहे, काही नोट्स आहे. आता हे बघा, हे आहे नॉर्मल आईज. नॉर्मल व्हिजन साठी काय असतं की मित्रांनो, जे येणाऱ्या रेज आहेत नॉर्मल व्हिजन मध्ये, जे येणाऱ्या रेज आहेत ते आल्यानंतर हा जो आपल्या आईज मध्ये पण एक लेन्स आहे, त्या लेन्स मधून बेंड होऊन ते आपल्या कोर्नियापर्यंत गेल्यानंतर तिथे आपली इमेज फॉर्म होते आणि आपल्याला ते समोरचा ऑब्जेक्ट दिसतो. हे नॉर्मल जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आहे. आता ज्यांना फार सिग्निफिकन्स झालं आहे त्यांच्यामध्ये काय होतं की जे येणारे रेज आहेत ते आल्यानंतर ऑब्जेक्टचे येणारे रेज जे आल्यानंतर या लेन्स मधून बेंड झाल्यानंतर त्यांची जी इमेज फॉर्म होणार आहे ती रेटिनावरती आपली व्हायला पाहिजे, पण ती रेटिनाच्या बाहेर जाते. त्याच्यामुळे हा फार सिग्निफिकन्स आजार होतो. त्याच्यानंतर पुढे आहे की हा फार सिग्निफिकन्स आजार कमी करण्यासाठी आपण हा डिफेक्ट कमी करण्यासाठी कॉन्केव्ह लेन्सचा वापर करून ह्या ज्या येणाऱ्या ऑब्जेक्ट रेज आहे त्या जास्तीत जास्त बेंड करून आपण रेटिनावरती नेऊन आपल्याला ऑब्जेक्ट हा क्लिअरली दिसतोय. आता हे मी एक्सप्लेनेशन दिलंय ते तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण त्याचे नोट्स वाचूया. द फार सिग्निफिकन्स, द डिफेक्ट इज नोन एज हायपरमेट्रोपिया, आणि यालाच काय म्हटलं जातं, ह्या डिफेक्टला फार सिग्निफिकन्सलाच म्हटलं जातं हायपरमेट्रोपिया. इट इज an eyes defect in which the person unable seen nearby object clearly. The person unable to see nearly object clearly, हा पर्सन हा जवळचा ऑब्जेक्ट याला स्पष्टपणे दिसत नाही. इट कॅन सीन अ फार अवे ऑब्जेक्ट क्लिअरली, हा जो लांबचा ऑब्जेक्ट आहे तो स्पष्टपणे दिसतोय त्याला. मग ह्या कशा पद्धती याचे कारण काय आहे? इट इज द काउजल टू द रिडक्शन इन द कर्वेचर ऑफ द लेन्स. मित्रांनो, याचं कारण आहे की रिडक्शन म्हणजे कमी होणे. तुमच्या आयबॉल ची जी डोळ्यामध्ये जी लेन्स आहे तिचा जर कर्वेचर जर रिडक्शन असेल कमी असेल तर तुम्हाला ते जी इमेज फॉर्म होणारे आहे, समजा इथे बघा, आता समजा हा आयची कर्वेचर लेन्सची कर्वेचर जर कमी असेल तर जेवढा कर्वेचर कमी तेवढे काय होणार आहे, येणाऱ्या लाईट्स रेज हा कमी बेंडिंग होतील. कमी बेंडिंग झाल्या तर कमी बेंड जर झाल्या तर हे आपल्या इथं जर रेटिना आहे रेटिनाच्या बाहेर ती इमेज फॉर्म होणार आहे. ठीक आहे, मग काय आहे रिडक्शन इन द कर्वेचर ऑफ द लेन्स, याच्यामुळे होऊ शकतं. दुसरी गोष्ट आहे की डिक्रीज इन द साइज ऑफ द आयबॉल. तुमच्या जी आयबॉलची साईज आहे, ही तुमच्या आयबॉलची साईज आहे, ही जर कमी असेल तर ते होऊ शकतं फार सिग्निफिकन्स. आयबॉलची साईज जर कमी असेल तर ते होऊ शकतं. मग since the convex lens has the ability the coverage incoming rays, आता जी कन्व्हेक्स लेन्स आहे
ही जी कन्व्हेक्स लेन्स आहे त्याच्यामध्ये क्षमता असते की तुमची जी येणाऱ्या रेज आहे ऑब्जेक्टच्या ती जास्त प्रमाणात काय करण्याची इनकमिंग रेज ॲबिलिटी कव्हरेज जास्त प्रमाणाचे बेंडिंग करण्याची जी कॅपॅसिटी असते कन्व्हेक्स लेन्सची असते आणि त्याचा वापर करून आपण हा डिफेक्ट आहे तो दूर करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झालं एक्सप्लेनेशन दिलं आपण फॉर सिग्निटेन्सच्या बाबतीत आणि ही फिगर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आहे दुसरा आहे निअर सिग्निटेन्स. निअर सिग्निटेन्स मध्ये बघा की काय होतंय आपण एक्सप्लेनेशन करून दाखवतो मी तुम्हाला ओरली, मग तुम्हाला हे वाचल्यानंतर त्याचे नोट्स सहजच कळतील. आता काय होतंय फार सिग्निटेन्स मध्ये बघा नॉर्मल आईज आहे. नॉर्मल आईजच्या ऑब्जेक्टच्या रेज आल्यानंतर हा लेन्स मधून गेल्यानंतर त्या रेटिनावरती फॉर्म होतात हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर मायोपियामध्ये त्यालाच काय म्हटलं जातं मायोपिया म्हटलं जातं निअर सिग्निटेन्स मध्ये. आता मायोपियामध्ये काय होतं की जे येणाऱ्या रेज आहे त्या लेन्स मध्ये इन्क्रीज होऊन इंटर होऊन त्या जी इमेज फॉर्म होणारी आहे ते रेटिनाच्या अगोदर इमेज फॉर्म होते. आपला रेटिना इथं आहे आणि इथून आपल्याला मेंदूला कळतंय. ठीक आहे, पण ती जी येणारी जी रेज आहे ती येणाऱ्या रेज फोकस तो रेटिनाच्या अगोदर तयार होतो इमेज, त्याच्यामुळे ते मायोपिया हा डिफेक्ट होतो. त्याच्यानंतर पुढे आहे मायोपिया करेक्शन करण्यासाठी आपण कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला तर मायोपिया हा डिफेक्ट आहे तो कमी करता येईल त्या पर्सनचा. ठीक आहे, मग तर कॉन्केव्ह लेन्स का वापरायची, कारण की ही जी रेज आहे कॉन्केव्ह जी ऑब्जेक्टिव्ह रेज आहे त्या कॉन्केव्ह लेन्स काय करते त्या रेजला डायव्हर्ज करते. डायव्हर्ज करायचे म्हणजे काय होणार आहे की ही जर रेज आपण जर डायव्हर्ज केली तर बरोबर आपली इथं रेटिनावरती पोहोचेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आपण वाचूया मग तुम्हाला समजेल हे नोट्स. आता तर नियर सिग्निटेन्स दिस द डिफेक्ट इज नोन ॲज मायोपिया. त्याला काय म्हटलं जातं मायोपिया म्हटलं जातं. आणि इट इज द डिफेक्ट ऑफ द विजन विच द पर्सन क्लिअरली सीन ऑल नियर बाय ऑब्जेक्ट. आणि याच्यामध्ये जो पर्सन आहे तो त्याला जवळचं सगळं दिसतंय बट अनेबल टू सी द डिस्टन्स ऑब्जेक्ट कन्फर्मेटली. आणि त्याला जे लांबचं आहे ना ते त्याला फारसं दिसत नाही आणि यालाच काय म्हणलं जातं मायोपिक आईज म्हणलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा मग हे कशामुळे होतं द इन्क्रीज द कर्वेचर ऑफ द लेन्स. इन्क्रीज ऑफ द कर्वेचर ऑफ द लेन्स. तुमच्या लेन्सची जी कर्वेचर आहे तुमच्या लेन्स बघूया आपण तुमच्या आईज मध्ये जी लेन्स आहे त्या लेन्सचा कर्वेचर जर मोठा असेल, लेन्सचा कर्वेचर म्हणजे त्याची थिकनेस बघा. आता हा मी 2 थिकनेस काढतोय. आता ही आहे कमी थिकनेस आणि ही आहे मोठी थिकनेस. ही डिक्रीज आहे आणि ही इन्क्रीज आहे. आणि तुमचा आयबॉलचा जी लेन्स आहे त्याचा जो कर्वेचर आहे तो जर इन्क्रीज जर झालेला असेल तर काय होईल की तुमच्या जे येणारे ऑब्जेक्टचे रेज आहे त्या लवकर बेंडिंग होतील. त्याच्या रेज जास्त बेंडिंग झाल्या तर तो इमेज जी फॉर्म होणारी आहे ती लवकर फॉर्म होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आहे द इन्क्रीज द कर्वेचर ऑफ द लेन्स. हे कळलं आहे ह्या लेन्सचा जे कर्वेचर आहे तो वाढल्यामुळे काय होतं जे बेंडिंग व्हायची लाईट ती रेटिनाच्या अगोदर होते. त्याच्यानंतर पुढे आहे इन्क्रीज द लेंथ ऑफ द आयबॉल. तुमचा जो आयबॉल आहे त्या आयबॉलची साईज जर वाढलेली असेल, या आयबॉलची साईज जर नॉर्मल आईज पेक्षा जर ही जी आयबॉलची साईज तर तुमची वाढलेली असेल जास्त तर काय होणार इमेज जी फॉर्म होती ती अगोदरच होते. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे द सिन्स कन्व्हेक्स लेन्स हॅव द एबिलिटी डायव्हर्ज इनकमिंग रेज. मग काय आहे इथं काय होतंय की आपल्याला जे येणारे जे रेज आहेत ते लवकर इंटरसेक्शन होतं इथेच लवकर. मग हे रेज आपल्याला वाढवले पाहिजे. मग वाढवण्याची क्षमता लेन्स कोणत्या लेन्स मध्ये आहे इन कॉन्केव्ह लेन्स मध्ये आहे. मग आपण कॉन्केव्ह लेन्सचा वापर करून काय करू शकतो हे जे येणारे रेज आहे ते डायव्हर्ज करू शकतो, लांब लांब नेऊ शकतो आणि तो नंतर आपला जी इमेज फॉर्म होणारी बरोबर आहे ती रेटिनावरती होणार आहे.
ठीक आहे. मग इथे बघा, द सिन्स द कन्व्हेक्स लेन्स हॅज द ॲबिलिटी diverge incoming rays, it is the used to correct this defect vision. आणि हा कॉन्केव्ह लेन्सचा वापर करून आपण ते विजनचा डिफेक्ट कमी करू शकतो. चला तर पुढे काय आहे, सॉरी पुढे आपण नंतर अभ्यासणार आहोत. प्रिसोपिया इज द कॉमन डिफेक्ट ऑफ द विजन. हा एक कॉमन म्हणजे सगळ्यांना आढळणारा हा एक डिफेक्ट आहे, विच द जनरली ऑकर्स ऍट ऑड एज. आणि हा जो डिफेक्ट आहे हा सामान्यतः वृद्ध जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये आढळला जातो. द पर्सन suffering from this type of the defect of the vision cannot see the nearby object clearly and distinctly. याच्यामध्ये काय होतं की जे पर्सन आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, ते त्यांना जवळचाही दिसत नाही आणि फारसं लांबचाही दिसत नाही. त्याच्यामुळे हे कशामुळे होऊ शकतं, द प्रिसोपिया इज काउज्ड आणि प्रिसोपिया आणि weakness sealing the muscle. म्हणजे काय की याचा अर्थ मुलांना की जे आपल्या लेन्सला जे धरून एक मसल असतात, प्रिसोपिया ज्या मसल आहेत त्या मसल जे वर्किंग आहे स्ट्रेस आणि रिलीज करायचा लेन्स, ती त्यांच्यामध्ये जे कमी होतं वयामानानुसार. मग ते लेन्स जर स्ट्रेस आणि रिलीज जर झाल्या नाही तर काय होतं की जे येणारा ऑब्जेक्ट समोरचा ऑब्जेक्ट आहे हा दिसणार नाही. ठीक आहे. चला मग पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर, ड्रॉ द फिगर एक्सप्लेन द व्हेरियस टर्म्स रिलेटेड टू लेन्स. आपल्याला एक लेन्सची फिगर डायग्राम करायची आहे, त्याचे रिलेटेड असणारे टर्म आपल्याला लिहायचे आहे. तर आन्सर मध्ये लिहूया द टर्म असोसिएटेड विथ द लेन्स. पहिला आहे ऑप्टिकल सेंटर. आता ऑप्टिकल सेंटर इज द पॉइंट ऍट द सेंटर ऑफ द लेन्स. हा जो ऑप्टिकल सेंटर आहे तो ऑप्टिकल सेंटरचा जो पॉइंट आहे तो सेंटरच्या लेन्सच्या सेंटर मध्ये असतो, लेन्सच्या सेंटर मध्ये असतो. हा बघा, हा लेन्स आहे आणि लेन्सच्या सेंटर मध्ये तो ऑप्टिकल सेंटर आहे. इट इज ऑलवेज लाइज इनसाइड द लेन्स, इट इज नॉट ऑन द सरफेस. आणि हा जो सेंटर आहे तो लेन्सच्या आतमध्ये असतो सेंटरला आणि तो सरफेस वरती कुठेही नसतो. इट इज द डिनोटेड बाय ओ. आणि तो हा सेंटर ऑप्टिकल सेंटर ओ ने दर्शवला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे बी. कुठे आहे बी, सेंटर ऑफ द कर्वेचर. सेंटर ऑफ द कर्वेचर इधर द सेंटर अ पॉइंट ऑफ द आर्क ऑफ द टू स्पेअर्स फ्रॉम द विच इज द गिवन स्फेरिकल लेन्स concave or concave lens. It is the made since the lens constitute two spherical surface. It is the has the two center of curvature. आता ज्या लेन्स बनलेल्या आहेत त्या स्फेरिकल सरफेसनी बनलेल्या आहेत आणि जे स्फेरिकल सरफेसनी बनलेले आहेत लेन्स आहेत. बघा, स्फेरिकल सरफेस तुम्हाला मी काढून दाखवतो. हा स्फेरिकल सरफेस आहे. या स्फेरिकल सरफेसने हा लेन्स बनलेले आहे. हा एक स्फेरिकल सरफेस आहे, हा एक स्फेरिकल सरफेस आहे. आणि ज्या सरफेसचा स्फेरिकल सरफेसचा जो एक सेंटर आहे, ह्या स्फेरिकल सरफेसचा जो एक सेंटर आहे सी. आता ह्या स्फेरिकल सरफेसचा सेंटर पहिल्याचा सेंटर आहे C1, दुसऱ्या स्फेरिकल सरफेसचा सेंटर आहे C2 आणि याच सेंटरला म्हटलं जात आहे सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे सेंटर ऑफ कर्वेचर कळायला आहे. त्याच्यानंतर रेडियस ऑफ द कर्वेचर आणि रेडियस ऑफ द कर्वेचर. बघा, आता हा जो कर्वेचर आहे हा जो कर्वेचर आहे आपला, हा त्याचा सेंटर आहे C2 आणि तिचे सेंटर पासून जी निघालेली रेडियस आहे त्याला आपण त्याला आपण म्हणणार आहेत रेडियस ऑफ कर्वेचर. मग रेडियस ऑफ द कर्वेचर
the distance of the optical center from either of the center of the curvature is termed as the radius of the curvature. त्याच्यानंतर पुढे आहे principal axis. Principal axis, the imaginary straight line joining the two center of the curvature and the optical center O is called the principal axis. मित्रांनो, याच्यामध्ये एक इमेजनरी लाईन आहे, इमेजनरी लाईन आहे आणि ती काय करते, ही इमेजनरी लाईन आहे बघा, ती काय करते, सेंटर ऑफ कर्वेचर ला जॉईन आहे, सेंटर ऑफ ऑप्टिकल ला जॉईन आहे आणि सेंटर ऑफ कर्वेचर ला जॉईन आहे. त्याच लाईनला काय म्हणायचं आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस. द इमेजनरी स्ट्रेट लाईन जॉईनिंग, द इमेजनरी स्ट्रेट लाईन द जॉईनिंग टू सेंटर ऑफ कर्वेचर, टू सेंटर ऑफ कर्वेचर आणि ऑफ ऑप्टिकल सेंटर इज कॉल्ड प्रिन्सिपल ऍक्सिस आणि त्यालाच काय म्हणायचं आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे, पुढचा पॉइंट आहे फोकस. फोकस, फोकस काय आहे, द फोकस एफ इज द पॉइंट ऑफ द प्रिन्सिपल ऍक्सिस. आता फोकस हा एफ प्रिन्सिपल ऍक्सिस वरती आहे, पॉइंट आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस वरचा एक पॉइंट आहे. Of planes where all the incident parallel rays after refraction from the lens meet up appear to the divergent form. For lens there are two foci f1 and f2 depending on the direction of the incident ray. मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये जे इन्सिडेंट रे आहेत, इन्सिडेंट रे लेन्स मधून डिफ्रॅक्शन झाल्यानंतर एका पर्टिक्युलर पॉइंटला ते सर्व एकत्र येणार आहेत. त्या सर्व एकत्र ज्या ठिकाणी येतात ते एकत्र येतात प्रिन्सिपल ऍक्सिसला आणि ज्या ठिकाणी त्या एकत्र येतात त्या एकत्र येणाऱ्या पॉइंटलाच म्हणलं जातं द फोकस. त्याच्यानंतर पुढे आहे एफ फोकल लेंथ. आता फोकल लेंथ म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन ऑफ द फोकस F1 आणि F2 अँड द ऑप्टिकल सेंटर O इज known as the focal length. आता हे बघा, डिस्टन्स बिटवीन आहे कोणा मधलं, दोघा मधलं आहे. ऑप्टिकल सेंटर ओनी दर्शवला आहे आपण, ऑप्टिकल सेंटर आणि फोकस याच्यामधला जो डिस्टन्स आहे, याच्यामधला जो डिस्टन्स आहे त्यालाच म्हटलं जातंय फोकल लेंथ. द डिस्टन्स बिटवीन द फोकस and the optical center is known as the focal length. चला पुढे आहे क्वेश्चन नंबर 3. At which the position will the keep object from the convex lens so as the get the real image of the same size of the object, draw figure. मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला एक अशी कॉन्व्हेक्स लेन्स करून एक असे फिगर काढायचे आहे की गेट अ रियल इमेज ऑफ द सेम साइज ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट ची सेम साइज येणारी इमेज आपल्याला काढायची आहे कॉन्व्हेक्स लेन्स वापरून. मग ती कोणत्या पॉइंटवर ठेवल्यानंतर, ऑब्जेक्ट कोणत्या पॉइंटला ठेवल्यानंतर आपल्याला सेम साइज इमेज भेटणार आहे. मग आन्सर, व्हेन अ ऑब्जेक्ट इज प्लेस ऑफ सेंटर ऑफ कर्वेचर टू F1, हा आहे F1 आणि हा आहे 2F1 of convex lens will get the real image of same size object. आपण जर ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचर 2F1 वर जर ठेवला तर आपल्याला जी मिळणारी इमेज आहे कॉन्व्हेक्स लेन्सच्या थ्रू ती रियल इमेज सेम साइज मध्ये आपल्याला भेटणार आहे ऑब्जेक्टची. इथे पण आपल्याला लिहावे लागेल की जो ऑब्जेक्ट आहे 2F1 वर असला पाहिजे. when the object placed at the center of curvature 2F1 वर, आणि आपल्याला ही डायग्राम ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर पुढे आहे पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन 4. पुढचा प्रश्न क्वेश्चन 4, गिव्ह अस सायंटिफिक रिझन. आपल्याला शास्त्रीय कारणे विचारलेली आहेत. सिंपल मायक्रोस्कोप used
फॉर वॉच रिपेअर. सिंपल मायक्रोस्कोप साठी वॉच रिपेअर साठी सिंपल मायक्रोस्कोप हा वापरला जातो. त्याचं कारण सांगायचं आपल्याला. A simple microscope has a convex lens which has the ability to produce 20 times large as well as accurate image of the object. हा जसे सिंपल मायक्रोस्कोप मध्ये कन्व्हेक्स लेन्स वापरली जाते आणि जी कन्व्हेक्स लेन्स आहे त्याची अशी एक क्षमता आहे की ते आपल्याला एका ऑब्जेक्टची 20 पट मोठी आपल्याला इमेज ते भेटते त्याच्यामध्ये. मग काय होतं, दिस मेन द मॅग्निफाइंग पॉवर ऑफ द मायक्रोस्कोप इज हाय आणि त्या मायक्रोस्कोपचा मॅग्निफाइंग पॉवर हा हाय असतो. Thus the simple microscope are used watch makers see the small part and screw watch available repairing it. आणि याच्यामध्ये काय जो सिंपल मायक्रोस्कोप मध्ये जो वॉच मेकर असतो त्याच्यामध्ये जे पार्ट असतात स्क्रू एक्झाम्पल जे छोटे छोटे पार्ट्स असतात ते इझिली आपल्याला दिसतात, सॉरी ते वॉच मेकरला दिसतात, 20 टाइम लार्ज दिसतात. त्याच्यामुळे सिंपल मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. त्याच्यानंतर आहे वन कॅन सेन्स कलर ओनली ऑन ब्राईट. आपल्याला काही कलर आपल्याला मोठ्या लाईट मध्ये ब्राईट लाईट मध्ये दिसतात. त्याचं कारण काय आहे, द सेल रिप्रेझेंट ऑन द रेटिना अँड रिस्पॉन्सिबल फॉर द कलर विजन आर कॅनॉइस कॉन सेल. आता आपल्या आय मध्ये रेटिना मध्ये एक सेल असतात, ते सेल असतात कलर विजनचे सेल असतात रेटिनामध्ये आणि ते जे रिस्पॉन्सिबल केव्हा होतील की दिस सेल्स बिकम ऍक्टिव्ह ओनली अंडर ब्राईट लाईट. आणि जे सेल आहेत ते ब्राईट लाईट मध्ये ऍक्टिव्ह होतात अँड रिमेन इनएक्टिव्ह अंडर डार्क. आणि ते डार्क मध्ये जेव्हा लाईट डार्क असतो त्यावेळेस ते इनएक्टिव्ह असतात आणि डार्क मध्ये ते ऍक्टिव्ह असतात. म्हणून thus we are able sees only bright light. म्हणूनच आपल्याला जे कलर आहेत ते ब्राईट लाईट मध्ये दिसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॅन नॉट क्लिअरली सीन ऑब्जेक्ट कीप अ डिस्टन्स लेस दॅन 25 सेंटीमीटर फ्रॉम द आईज. आता प्रश्न असा विचारलेला आहे की आपण 25 सेंटर पेक्षा कमी अंतरावरती एखादा ऑब्जेक्ट का पाहू शकत नाही. तर त्याचं आन्सर असं आहे वी कॅन नॉट क्लिअरली सीन ऑब्जेक्ट केप अ डिस्टन्स लेस दॅन 25 centimeter from the eyes. This is because the ciliary muscles of our eyes unable to contract beyond certain limit. If this object placed distance less 25 centimeter eyes, then the object repair burden because the rays coming from the object behind the रेटिना. मित्रांनो याचा अर्थ असं होतो की आपल्या लेन्स मध्ये काय असतात सेलेनरी मसल असतात. ते काय करतात एक ठराविक काळापर्यंतच काय होतात त्याचं अट्रॅक्शन आणि रिपल्शन होतं, पण ते ठराविक अंतरावरच होतं. त्याच्यानंतर त्याची क्षमता राहत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण एक रेची डायग्राम घेऊया, तुमच्या लक्षात येईल. सॉरी आईचं हे घेऊया, आईची डायग्राम आईच एक बघूया. हा बघा इथं सेलेंटरी मसल असतात. हे काय करतात लेन्सला कॉन्ट्रॅक्ट करतात आणि रिफ्लेक्शन होतात. पण ते ठराविक इमेज जर जवळ आली तर त्यांची जी लिमिट असते मसलची ही लिमिट नंतर 25 सेंटीमीटर पेक्षा ते कॉन्ट्रॅक्ट आणि रिपल्शन करू शकत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला 25 सेंटीमीटर पेक्षा जवळचं अंतर दिसत नाही. ठीक आहे. ह्या लेन्सला धरून ठेवलेल्या ज्या मसल आहेत त्याला सेलेंटरी मसल म्हणतात. त्याच्यानंतर पुढे आहे पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 एक्सप्लेन वर्किंग ऑफ एस्ट्रोनॉमिकल टेलिस्कोप विजन द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आपल्याला एक खगोलशास्त्रीय दुर्बीण आहे त्याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे आणि डायग्राम काढायची आहे. तर मग आपण एक्सप्लेनेशन करूया. एस्ट्रोनॉमिकल टेलिस्कोप खगोलशास्त्रीय एस्ट्रोनॉमिकल टेलिस्कोप
कन्सिस्ट ऑफ 2 लेन्स आणि हा 2 लेन्सनी बनलेला आहे बघा. ही इथे एक लेन्स आहे, इथे एक दुसरी एक लेन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस आणि त्या दोनला नाव दिलेलं आहे. एक आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स, दुसरी आहे आयपीस लेन्स. ठीक आहे. इथपर्यंत कळलं आहे. ऑब्जेक्टिव्ह हॅज अ लार्ज फोकल लेंथ आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे ती लार्ज फोकल लेंथ आहे त्याची. हे बघा, ऑब्जेक्टिव्ह लेन्स लार्ज फोकल लेंथ आहे. त्याच्यानंतर कशामुळे आहे ती लार्ज फोकल लेंथ आहे. आणि डायमीटर टू द अकोमोडेट अ मॅक्सिमम अमाउंट ऑफ द लाईट कमिंग फ्रॉम द फार अवे. म्हणजे ऑप्टिकल लेन्सचे जे डायमीटर आहे तो मोठा ठेवलेला आहे. काय आहे? कारण की जो मॅक्सिमम लाईट आहे तो याच्यामध्ये रेज लेन्स मध्ये यावा. ठीक आहे. जास्त प्रमाणात लाईट रेज इंटर व्हावा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे द पॅरलल बीम रेज फ्रॉम ॲस्ट्रोनॉमिकल ऑब्जेक्ट मेड ऑफ फॉल ऑब्जेक्टिव्ह लेन्स ऑफ द टेलिस्कोप फॉर्म रिअल इन्व्हर्टेड. आता ज्या रेज आलेल्या आहेत त्या डायव्हर्जन होऊन एक इमेज फॉर्म होते. कोणती इमेज फॉर्म होते? द फॉलोइंग ऑब्जेक्ट लेन्स टेलिस्कोप इज द फॉर्म रिअल इन्व्हर्टेड ऍडमिनिस्ट्रेटेड इमेज AB. आणि हे बघा, इथं जी इमेज जी फॉर्म झालेली आहे ती इन्व्हर्टेड झालेली आहे, रिअल झालेली आहे. त्या इमेजला नाव दिलेलं आहे A-B'. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे द आयपीस इज adjusted than AB आणि जे आयपीएस आहे ती काय करायचं आहे? ऍडजस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर adjusted AB just at the focus of the lens eyepiece. Therefore, the high magnified image of the object form infinity sum has been shown in figure is below. हे बघा इथं. त्याच्यानंतर हे आयपीस आपण जर ऍडजस्ट केलं तर आपल्याला इथं रिअल इथे एक आपल्याला इमेज भेटणार आहे. ठीक आहे. हे झालं एक्सप्लेनेशन. त्याच्यानंतर पुढे आहे क्वेश्चन नंबर 6 डिस्टिंक्शन बिटवीन. आता दोन आपल्याला काय करायचं आहे? फरक ओळखायचा आहे दोघांमधला. ठीक आहे. तर पहिला आहे फार सिग्निफिकन्स आणि नियर सिग्निफिकन्स. आपण यापूर्वी पण बघितलेला आहे. घेऊया फार सिग्निफिकन्स. In this defect, the person clearly seen all the far away object but unable to see the nearby object conformably and clearly. याच्यामध्ये काय होतं की जो पर्सन आहे त्याला लांबचं दिसतंय पण जवळचं त्याला दिसत नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या त्याच्या विरुद्ध येणार आहे नियर सिग्निफिकन्स मध्ये. इन द डिफेक्ट पर्सन क्लिअरली सीन ऑल नियरबाय ऑब्जेक्ट त्याला जवळचं दिसतंय बट अनेबल सीन द डिस्टन्स ऑब्जेक्ट कन्फर्म अँड क्लिअरली आणि त्याला लांबचं स्पष्टपणे दिसत नाहीये. त्याच्यानंतर आता बघा, त्याच्यानंतर पुढे फार सिग्निफिकन्स मध्ये इट इज काउज्ड टू डिक्रीज द कर्वेचर ऑफ द लेन्स और डिक्रीज द लेंथ ऑफ आयबॉल. आयबॉलची लेन्स कमी झाल्यामुळे आणि लेंथ कमी झाल्यामुळे ते आहे. त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध लिहायचं इट इज काउज्ड टू इन्क्रीज द कर्वेचर. याच्यामध्ये काय होतं? कर्वेचर कसा असतो? डिक्रीज होतो. याच्यामध्ये डिक्रीज आहे, याच्यामध्ये कर्वेचर इन्क्रीज आहे. ठीक आहे. आणि इन्क्रीज डिक्रीज काय कमी झालं? याच्यामध्ये आयबॉलची साईज झाली कमी. याच्यामध्ये इन्क्रीज द आयबॉलची साईज याच्यामध्ये इन्क्रीज आहे. त्याच्यानंतर दिस डिफेक्ट इमेज फॉर्म बिहाइंड द रेटिना आणि जी इमेज फॉर्म होणार आहे ती रेटिनाच्या बाहेर होणार आहे. इथं आपला रेटिना असतो पण फार सिग्निफिकन्स मध्ये ती इमेज रेटिनाच्या बाहेर फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये नियर सिग्निफिकन्स मध्ये द डिफेक्ट इमेज फॉर्म फ्रंट ऑफ द रेटिना आणि जी डिफेक्ट इमेज आहे ती रेटिनाच्या अगोदर फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे इट इज करेक्ट युजिंग द कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करून, ही अशी कॉन्व्हेक्स लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करून हे आपण डिफेक्ट दूर करू शकतो. इट इज करेक्ट युजिंग कॉन्केव्ह लेन्स आणि याच्यामध्ये आपण कॉन्केव्ह लेन्सचा वापर करून हा डिफेक्ट दूर करू शकतो. आता बी
कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स. आता कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स समजण्यासाठी अगोदर एक डायग्राम काढूया आपण कॉन्केव्ह लेन्सची. हा, ही आहे कॉन्केव्ह लेन्स आणि ही आहे कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पहिला पॉइंट, इट इज द डायव्हर्जिंग लेन्स बिकॉज इट इज डायव्हर्ज द रेज फॉलिंग ऑन इट. आता ही जी लेन्स आहे ही डायव्हर्जन लेन्स आहे, जे येणाऱ्या रेज आहे ती काय करते, ती डायव्हर्ज करते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे कॉन्व्हेक्स लेन्स, इट इज अ कव्हरिंग लेन्स बिकॉज इज कव्हरिंग द रेज फॉलिंग ऑन इट. आता ही कव्हरिंग लेन्स आहे, जी येणाऱ्या रेज आहेत ते काय करते, ती कव्हरिंग करते. ठीक आहे, कव्हरिंग करते, हे लक्षात आले असेल. त्याच्यानंतर पुढे आहे कॉन्केव्ह लेन्स मध्ये इट इज द थिन ऍट द सेंटर अँड बर्च ऍट द एज. आता थिन म्हणजे पातळ, कमी, ती कुठे आहे, पातळ सेंटर मध्ये आहे, आणि बर्च द एज, आणि जी कडा आहे ती मोठी आहे, तिची कडा मोठी असते. त्याच्या उलट या इकडे इट इज द थिन ऍट द एज, ज्याच्या कडा आहेत त्या थोड्या कमी असतील, आणि एज अँड बर्च ऍट द सेंटर, आणि त्याचा जो सेंटर आहे कॉन्व्हेक्स लेन्सचा हा मोठा असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे कॉन्केव्ह लेन्स मध्ये द इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स इज ऑलवेज डायमिनिश्ड अँड व्हर्च्युअल. त्याच्यानंतर पुढे कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये द इमेज फॉर्म कॉन्व्हेक्स लेन्स कॅन बी रिअल as well as virtual image. Also the image form can be diminished and as well as magnified. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे it has the virtual focus and it has a real focus. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे ज्या न्यूमेरिकल्स आहेत लेन्स चॅप्टर वरच्या, हे आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहेत. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ फार काळजीपूर्वक पाहिला त्याबद्दल सर्वांचे आभार.